माऊली त्या गणेशाचं वर्णन करतायत आणि माऊली गणेशाचं वर्णन करत असताना असं म्हणतायत, ओम नमोची अध्यावीत प्रतिपाद्या जय जया स्वयं वेद्यात्मरूपा देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारा जोशी. जो आपल्या घरामध्ये मूर्ती रूपाने विराजमान झालेला बाप्पा आहे, श्री गणेश आहे. त्याचं स्वरूप कशा प्रकारे आहे, तो गणपती म्हणजे कोण आहे याची ओळख करून देत असताना पहिलेच त्याच्या स्तवनामध्ये ओम या अक्षराचा उच्चार केलेला आहे, या प्रणवाचा उच्चार केलेला आहे. ओम म्हणजे ज्याला आकार आहे, उकार आहे, मकार आहे आणि अर्धमात्रा आहे, असा तो श्री गणेश. आणि त्या प्रणवाचा अर्थ सांगत असताना, त्या प्रणवाचं स्तवन करत असताना, अर्थात त्या ओम या स्वरूपाचं स्तवन करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. मग आकार उकार मकार म्हणजे तरी काय? आकार तो विष्णू, मकार आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला. आकार तो ब्रह्मा म्हटलेला आहे, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार महेश जाणीला. मग तो गणेश कोण आहे? असे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप, सगळ्यांचा मायबाप असलेला तो श्री गणेश. म्हणून गणपतीचं इतर देवांचं आपण स्तवन केलं ना की मग नंतर गालीन लोटांगण म्हणतोय, त्वमेव माताच पिता त्वमेव. तो देव म्हणजे कोण आहे? आमचं सर्वस्व आहे. तो माता आहे, तो पिता आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, विद्या द्रविणम, सगळं सगळं तो भगवंत आहे, तो देव आहे आमचा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये त्या गणेशाची मूर्ती रूपाने आपल्या घरामध्ये स्थापना करत असताना त्या देवाच्या समोर त्या देवाचं स्तवन करण्याची सुचलेली ही सर्वात मोठी सद्बुद्धी आहे, बरं का. त्या गणपतीच्या समोर, त्या गणपती बाप्पाच्या समोर गणपती बाप्पाचं स्तवन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण जे प्रवचन आयोजित केलेलं आहे, या कशिवले परिवारातील मुलांना, कशिवले परिवाराला सुचलेली सगळ्यात मोठी सद्बुद्धी आहे. कारण का माहिती आहे का? आज या कलियुगामध्ये अनेकांकडे बाप्पा विराजमान होताना पाहायला मिळतात आपल्याला, बरं का. अनेकांकडे विराजमान झालेले असतात मूर्ती रूपाने, पण त्या बाप्पाला मूर्ती रूपाने विराजमान झालेल्या दिवसांमध्ये काही 1.5 दिवस, काही 2.5 दिवस, काही 5 दिवस, काही 7 दिवस, काही 10 दिवस, ऐकलं. आणि जास्तच सैन जर गोळा होत असेल तर 21 दिवस सैन कळते ना, ऐकलं. त्या दिवसांमध्ये बाप्पाला काय काय पाहायला मिळतंय, काय काय ऐकायला मिळतंय, काय काय अनुभवायला मिळतंय ना, ते बाप्पालाच माहिती. आम्ही देव घरामध्ये आणतो देवाचं स्तवन करण्यासाठी, देवाची पूजा करण्यासाठी, देवाचं नामस्मरण आमच्याकडून घडावं या उद्देशाने त्या गणपती बाप्पाला मूर्ती रूपाने आम्ही आमच्या घरात आणतोय. पण मूर्ती रूपामध्ये विराजमान झाल्यानंतर आम्ही खरोखर त्या देवाचं स्तवनच करतोय का? त्या देवाचं नामस्मरणच करतोय का? त्या देवाची पूजाच करतोय का आम्ही? आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याचं स्तवन करण्याची सुचलेली ही सद्बुद्धी, त्याचं नामचिंतन नामस्मरण करण्याची सुचलेली ही सद्बुद्धी, ही सगळ्यात मोठी या कशिवले परिवारावर त्या गणपतीची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. सर्वात मोठी कृपा आहे, कारण ही सद्बुद्धी सगळ्यांकडेच उत्पन्न होत नाही, बरं का. एकदा बाप्पा मूर्ती रूपाने विराजमान झाले ना की आमची श्रद्धा, आमची भावना, आमची निष्ठा आणि त्या निष्ठेने केलेलं त्याचं पूजन घरातलं सगळं वातावरण बदलून टाकते. बघा, सगळं वातावरण घरातलं बदलून टाकतंय, ऐक नाही. आता बघा ना, जवळजवळ 10 दिवस बाप्पा आपल्या घरी विराजमान आहे.
उद्या एकदा विसर्जन झालं ना, खऱ्या अर्थानं त्याची पूजा आपण केली ना, खऱ्या अर्थानं त्याचं स्तवन आपण केलं ना, की त्या मूर्तीचं विसर्जन करताना डोळ्यामध्ये अश्रू येतात, डोळे भरून येतात. कारण देवा, तू 10 दिवस आम्हाला जो आनंद दिला ना, जे आमच्या घरामध्ये वातावरण निर्माण केलं ना देवा, हे वातावरण आम्हाला वर्षभर नव्हे, आयुष्यभर हवं आहे देवा, आयुष्यभर हवं आहे. आणि म्हणून त्यासाठी हे प्रवचन आहे, म्हणून त्यासाठी आम्ही देवाचं स्तवन केलं पाहिजे. ही देव घरा आल्याची खूण आहे. पूर्वी एक म्हण होती बघा, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. ज्या घरामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, त्या घरामध्ये देवाची वस्ती, नव्हे देवची वस्ती. काय समजतंय? देवाची वस्ती नव्हे देवाची वस्ती. देवासारखी कर्म करणारी माणसं त्या घरामध्ये आम्हाला पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी दया, क्षमा आणि शांती आहे. आणि ते वातावरण आम्हाला केवळ वर्षभर नव्हे, केवळ 10 दिवस नव्हे, केवळ गणपती बाप्पा आमच्या घरात विराजमान आहेत तोपर्यंतच नव्हे, आमच्या आयुष्यभर ते वातावरण आम्हाला आमच्या घरामध्ये तसं निर्माण करायचंय, ठेवायचंय. ही देव घरा आल्याची खूण आहे. आम्ही समाधानी झालो, आम्ही सुखी झालो, आम्ही आनंदी झालो. बरं का, आमच्या घरामध्ये आनंद वातावरण निर्माण झालं. आनंद सगळा द्वेष, मत्सर, तिरस्कार बाजूला सारून, सगळं किलमिश बाजूला सारून आम्ही मोठ्या आनंदाने त्या देवाची पूजा करत असतो, मोठ्या आनंदाने खऱ्या अर्थानं त्या देवाचं स्तवन करत असतो. ही देव घरा आल्याची खूण आहे. खर तर आज आपण बाजाराचा जर आपण सगळा विचार केला, मार्केटमध्ये काय चालू आहे, बरं का, मार्केटमध्ये काय चालू आहे त्याचा जर आपण विचार केला, तर आम्ही धर्म पुढे करतोय, पण कार्य मात्र अधर्माचं करतोय. गणपती बाप्पा आमच्या घरात मूर्ती रूपाने विराजमान झाल्यानंतर त्या ठिकाणी धर्म कार्य घडलं पाहिजे, पण ते घडत नाही. आम्ही अधर्म करतोय. आणि कर्म जर आम्ही अधर्माची करत असू, आम्ही जर अधर्म करत असू, तर आम्ही तिथे सुखाची अपेक्षा करून चालेल का? सुखाची अपेक्षा करून चालेल? पुण्य कर्म घडत असतील तर तुम्हाला सुखाची अपेक्षा करायची गरज नाही, ते आपोआप तुम्हाला प्राप्त होणार आहे. बरोबर आहे की नाही? पुण्य कर्म जर घडत असतील तर सुख तुम्हाला आपोआप मिळणार आहे. पण पाप कर्म जर घडत असतील तर पाप कर्म करून आम्ही सुखाची अपेक्षा करून चालेल का? आज ह्याच वेळेला, ह्याच दिवसांमध्ये कित्येक लोक जुगार खेळून बर्बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. कित्येक लोक. आणि आजूबाजूचा जर आपण विचार केला ना, तर काही कुटुंब असे आहेत, गणपती येत आहेत म्हटल्यानंतर त्यांना आनंद नाही दादा, त्यांना मनापासून दुःख होत असते. त्याला कारण काय? गणपती आमच्या घरात नाही, गणपती शेजारी येणार आहेत, गणपती गावात मूर्ती रूपाने येणार आहेत, पण आमच्या घरातला माणूस गणपतीची स्थापना झाल्यानंतर जो गायब होतो ना, विसर्जन झालं तरी येत नाही, म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं दुःख होत असते. कित्येकांचे संसार बर्बाद होत असतात, कित्येकांची मुलं रस्त्यावर आलेली असतात. नव्हे तर या 8-10 दिवसांमध्ये जर अतिशय हारला ना तो, तर कित्येकांवर आपलं जीवन संपवण्याची वेळ सुद्धा येते. आत्महत्या करतात कित्येक लोक आत्महत्या करतायत. ही गणपती बाप्पाची अवकृपा नाही, ही आमच्या कर्माची फळं आहेत. हे आम्ही अधर्म करतोय की नाही, हे आम्ही अधर्माने वागतोय की नाही, अधर्माने जगतोय की नाही, त्याची फळं आहेत ती. गणपती बाप्पाची अवकृपा कधीच होत नाही. देव कधीच कोणावर कोपत नाही. देवाची सेवा करत असताना ही खुणगाठ आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये ठेवायची आहे. देवाचं स्तवन करत असताना आम्ही एक विचार मनामध्ये ठेवायचा, अंतःकरणामध्ये ठेवायचा आहे की आम्ही कितीही जरी काही झालं तरी देव कधीच कोणावर कोपत नाही, कधीच कोणावर कोपत नाही. अहो, साधं उदाहरण आहे, मुलगा कितीही वाया गेला ना, मुलगा कितीही कशाही पद्धतीने जरी वागला ना, तरी त्याच्या आईला तो प्रिय असतो. सगळ्या जगाने जरी बाजूला केला ना त्याला,
सगळ्या गावाने, कुटुंबाने, सगळ्या घरातल्यांनी जरी बाजूला केला ना तरी आईचं प्रेम मात्र त्याच्यावरच कमी होत नाही. मग जन्म देणारी आई जर आमचा तिरस्कार करत नाही, जन्म देणारी आई जर आमचा मत्सर करत नाही, जन्म देणारी आई जर आम्हाला बाजूला करत नाही, तर ज्याने जन्माला घातलंय, जो आमच्या अंतःकरणामध्ये राहून आमची सेवा करतोय, या मखारामध्ये, देहरूपी मखारामध्ये जो अंतरात्मा म्हणून श्री गणेश विराजमान आहे, तो आमच्यावर अवकृपा करेल का? तो आमच्यावर कोपेल का? अरे आई जर आमच्यावर कधी कोपत नाही तर देव कसा कोपणार दादा? कोपतात ती माणसाची कर्म, वाट्याला येतात माणसाच्या ती माणसाची कर्म. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी गणेशाचं स्तवन करणं आपलं कर्तव्य आहे, त्याचं भजन पूजन करणं आपलं कर्तव्य आहे. गेली अनेक वर्षांपासून आपण या ठिकाणी प्रवचन आयोजित करतोय. मला तरी वाटतं हा 4-5वा वर्ष असेल. आलं का लक्षात? त्याच्या आधी सुद्धा आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले असतील, पण मला हा 4था वर्ष असेल, 4-5वा वर्ष असेल. ही आवड आहे आणि ही आवड सर्वांच्याच अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही. देवाच्या पुढे वाईट कर्म कोणीही करू शकतो. त्याला काय शिकवावं लागतंय का? त्याला काय मार्गदर्शन करावं लागतंय का? पण देवाच्या पुढे चांगली कर्म करायची असतील ना तर ती सांगावी लागतात, शिकवावी लागतात, ते मार्गदर्शन करावं लागतंय. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या मुलांच्या, या तरुण मुलांच्या अंतःकरणामध्ये हे प्रवचन श्रवण करण्याची इच्छा जी झाली ना, ही त्यांच्या आईवडिलांनी केलेली कृपा आहे, ह्या आईवडिलांनी केलेले संस्कार आहेत आणि आईवडिलांनी केलेलं मार्गदर्शन असं म्हणायला हरकत नाही. आवारामध्ये बरीच फुलं असतात हो. एकाच झाडावर अनेक प्रकारची फुलं येतात, अनेक फुलं येतात. सगळीच फुलं देवाच्या चरणी पोहोचतात का? सगळीच फुलं देवाच्या चरणी पोहोचतात? काही फुलं पुजाऱ्याच्या परडीत जरी आली ना दादा, तरी परडीत येऊन पण काही खाली उड्या मारतात. नशिबात नसते त्यांच्या देवाच्या चरणी जायचं. मोजकीच फुलं देवाच्या चरणी येतात, मोजकीच फुलं देवाच्या चरणी येतात. काही फुलं कुठे जातात तर काही फुले कुठे जातात नाही. गजऱ्याला गेली ना ती टाइमपास फक्त डोक्याला राहतात, केसांना राहतात नाही का माऊली? एकदा तो गजरा कुठेतरी पडला ना की तुडवली जातात, ती तुडवली जातात ना. कोणी बघितलं असा गजरा बघितल्याबरोबर त्याला नमस्कार केला, असा पाया पडलाय असं काही बघितलंय आपण? तुडवली जातात. ती बाईच्या वेणीत गेलेली फुलं तुडवली जातात बरं का. काही कोमेजली जातात, झाडाच्या झाडावर कोमेजली जातात. काहींचं नशिबातच नसते, काहीच नशिबात नसते, पूजली जातात. मैताच्या मागे सुद्धा मागे फुलं फेकली जातात, पण त्यांचेही कोणी कीव करत नाही, डायरेक्ट तुडवत जातात लोक, त्यांना तुडवत जातात की नाही. पण जे फूल देवाच्या चरणी आलं ना, देवाच्या बरोबर त्यालाही नमस्कार केला जातो. आज हारामध्ये असलेली फुलं सुद्धा नमस्कार करतोय आपण त्यांना. देवाच्या चरणी वाहिलेली फुलं देवाच्या बरोबर त्यांना सुद्धा आपण नमस्कार करतोय. पूजनीय होतात, पूजनीय होतात. बरं, देवापासून बाजूला झाली तरी निर्माल्य, निर्माल्य कुठेही नाही टाकत आपण. पायाखाली येतील असं टाकतो का? पायाखाली येतील असं ठेवतो का? नाही. निर्माल्य म्हणून व्यवस्थित त्यांची व्यवस्था करतो आपण, व्यवस्थित व्यवस्था करतो बरं का. मग साधं उदाहरण आहे ना, देवाच्या चरणी जाणाऱ्या फुलाला जर पुनर्जन्म नाही, समजतंय ना? देवाच्या चरणी अर्पण केलेल्या फुलाला जर पुनर्जन्म नाही, तर आमचा हा देह जर देवाच्या चरणी आम्ही समर्पित केला, सर्वांगाने जर त्या श्री गणेशाची पूजा, सर्वांगाने जर त्या श्री गणेशाचं स्तवन आम्ही केलं, तर सांगा ना, आम्हाला पण मुक्ती मिळेल ना? आमचाही उद्धार होईल ना? आमच्या या देहाचाही उद्धार होईल ना? फळं अनेक असतात ना झाडावर, पण सगळीच फुलं येतात का देवाच्या चरणी? 5 फळं देताना पण तो आधी दुकानदार पण कमीत कमी द्यायचे असतात 5, पण 20 फळांना हात लावतो तो. पेरू घ्यायचा असेल तर जो घेतो तोच नाही उचलत, पहिले पाहतो तो कसा आहे, हा नाही बरा, तो बरा आहे, हा नाही बरा, तो बरा आहे, 2-4 तासे बाजूला ठेवतो. सफरचंद घेताना सुद्धा. पण सांगू का, ज्या वेळेला देवाला अर्पण करण्यासाठी एखादा फळ घ्यायला जातो ना, त्यावेळेला त्या दुकानदाराकडच्या प्रत्येक फळाला वाटतंय मी गेलो पाहिजे, माझा नंबर लागला पाहिजे. आणि दुकानदाराचा हात एकदा त्या फळापर्यंत गेला की त्याला जर आशा निर्माण होती, चाललो बाबा, पण तेवढ्यात त्याने ठेवलं की नाराज होतो, कारण ठेवल्यानंतर आता कुठेही जाईल ना तो.
त्याला रिजेक्ट केलं ना, रिजेक्ट त्याला केलं ना, बाजूला केलं ना, त्याला बाजूला सारलं ना की तो कुठेही जाईल. सगळीच फुलं देवाच्या चरणी येत नाहीत. काही फुलं कोणाच्या हातात जातात, तर काही फुलं कुठे जातात, तर काही फुलं कुजवली जातात, काही फलांची केली जाते. काही फलांची केली जाते आणि तिचा संग ज्याला होतो त्याचा घर बरबाद होतो. काही फलांची केली जाते ना, तिचा संग ज्याला होतो ना, तिला जो आपलीशी करतो ना, त्याचा घर, त्याचा संसार बर्बाद होतो, त्याचा संसार बर्बाद होतो. सगळीच फळं देवाच्या चरणी येत नाहीत. नारळावर अनेक नारळ असतात, पण श्रीफळ आपण त्यालाच बोलतो जे देवाच्या चरणी आला तो. श्रीफळ देवाचं फळ, श्रीफळ, बरं का. तसं काहीतरी पूर्व पुण्य असेल ना, त्यालाच ही सद्बुद्धी सुचते देवाचं स्तवन करण्याची. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असल्या गाठी तरीच ऐसियांची भेटी होई जनासी. सत्संग घडणं, संतांचा संग लावणं आणि देवाचं स्तवन करणं, देवाची स्तुती, देवाचं नामस्मरण करणं, हे सर्वांच्याच बुद्धीला पटत नाही. सर्वांनाच ती बुद्धी प्राप्त होत नाही आणि ज्यांना झाली त्याला सद्बुद्धी म्हणतात. ती सद्बुद्धी जी तुम्हाला प्राप्त होते ना, ही खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी आशीर्वाद आहे म्हणावं किंवा संस्कार आहेत म्हणायला हरकत नाही. आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत, बरं का. आणि म्हणून जे गेले ना देवाच्या चरणी त्यांचा उद्धार झाला. देवाच्या चरणी गेले त्यांचा उद्धार झाला, पूजनीय झाले, वंदनीय झाले. कारण महत्वाचं काय असतंय, देवाचं साधक शिष्य दास होणं महत्वाचं असतंय, भक्त होणं महत्वाचं असतंय. भक्तांचे प्रकार अनेक सांगितलेले आहेत. त्या अनेक प्रकारांपैकी मुख्य 4 प्रकार सांगितलेत, बरं का. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, भक्तांचे प्रकार. आपल्या गावामध्ये अनेक गणपती, अनेक घरांमध्ये गणपती मूर्ती रूपाने येतात, अनेक घरांमध्ये, बरं का. जर 50 गणपती मूर्ती रूपाने आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये येत असतील ना, तर त्यातले कमीत कमी 40 नवसाचे असतील, कमीत कमी 40 नवसाचे. आणि नवसाचे कशाला म्हणतात माहितीये का? आधी देवाला मागणं करणं, ती मागणी पूर्ण झाली तर देवाला घरी आणणं, याला नवसाचा म्हणतात. नवसाचा काय, किती रजोगुणी माणूस आहे ना. आधीच देवाने दिलेला नवस पूर्ण नाही केला आम्ही. आधीच देवाला केलेला नवस पूर्ण केलाय का आपण? आईच्या गर्भात असताना नवस केलाय की नाही? नवही द्वार ज्या वेळेला बुजली गेली ना, त्यावेळेला हा आतल्या आत आईच्या गर्भात कोंडल्यानंतर देवाला नवस करतोय, देवाला प्रार्थना करतोय, देवा मला इथून सोडविसी, स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न येथे. स्वहित करीन देवा मी पुन्हा या गर्भवासामध्ये येणार नाही. देवा मला सोडव इथून. मला सांगा, जन्म झाल्यानंतर प्रत्येकाच्या मुखातून काय आलं बरं? कोणी आहे का इथे जन्माला आल्याबरोबर ओम बोललाय, देवाचं नामस्मरण करत आलाय, देवाचे आभार मानत आलाय? आहे कोणी? प्रत्येक जण काय म्हटलंय माहितीये का? कोहम. स्वतःलाच विसरला तो. कोहम, मी कोण आहे. जो स्वतःला विसरला ना, तो सगळंच विसरला, सगळं विसरला. स्वतःला जो विसरला तो सगळंच विसरला. असं म्हणतात, हातचा जर चुकला ना, तर आयुष्यभर जरी गणित सोडवलं तरी बरोबर उत्तर कधीच येणार नाही. येईल का? हातचा जर चुकला, आयुष्यभर जरी गणित सोडवत बसला तरी उत्तर बरोबर येईल. तसा आमचा हातचा चुकला ना, हातचा चुकल्यामुळे काय झालं माहितीये का? आमचं आयुष्याचं गणित चुकलं गेलं. या नरदेहरूपी डेकोरेशन मध्ये जो अंतरात्मा म्हणून श्री गणेश आहे ना, त्या श्री गणेशालाच आम्ही विसरलो. त्या श्री गणेशाचंच आम्हाला विस्मरण झालं. आणि त्याचं विस्मरण झाल्यामुळे मग काय झालं? नेमकं आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं. आमचं जगणं, वागणं, राहणं सगळंच बदललं गेलं, सगळंच बदललं गेलं. पहिला केलेला नवसच आम्ही फेडला नाही तरी सुद्धा देव आमच्यावर कृपा करतात, हे महत्वाचं आहे. कृपा करतात. त्यांचं स्तवन करत असताना मी म्हणतो, सुख करता दुःख हरता. बरं का? सुख करता दुःख हरता.
आम्ही त्यांच्याकडे वार्ता विघ्नांची घेऊन येत असतो. देव सुख करता आहे, दुःख हरता आहे, पण भक्तांसाठी, कोणासाठीही नाही. समजतंय ना? भक्तांसाठी, कोणासाठीही कसं? त्याचं दास्यत्व ज्याने स्वीकारलं ना, त्याचं भक्त म्हणून जो कार्य करायला लागला ना, त्याची सर्वस्वी चिंता त्या देवाला आहे. सकळ जीवांचा करीत असे सांभाळ, तुझं मोकळीला ऐसे कैसे. सगळ्या जीवांचा जो देव सांभाळ करतो, तो आम्हाला मोकळील का? तो आम्हाला कधीही विसरत नाही, आम्ही त्याला विसरतो. बरं का? देव आम्हाला कधीही विसरत नाही, देव कधीही विसरत नाही. तो अखंड आमची सेवा करतोय, देव अखंड आमची सेवा करतोय. आम्ही त्याच्या सेवेमध्ये खंड पाडतोय, आम्ही त्याच्या सेवेमध्ये खंड पाडतोय. आम्ही जरी विश्रांती घेतली तरी आमची सेवा देव करतोय. तृषेने शोकले शरीरात यासकडे, हा विचार मग उठवून शरीर चालवे उदकाकडे. बरं का? आम्ही झोपेत असताना सुद्धा आम्हाला तहान लागली ना, तो उठवतोय, पाण्यापर्यंत नेतोय, पाणी पाजतोय, परत आणून झोपवतोय. सकाळी उठल्यावर आम्ही बोलतोय. प्रत्यक्ष की स्वप्न? विचार करत असतोय आम्ही. आमच्या पायावर जर डास बसला ना, तर तो डास सुद्धा हाकलण्याचं काम, त्याला बाजूला सारण्याचं काम देव करत असतो आम्ही झोपल्यानंतर. श्वास उश्वास चालू आहे सतत. देवाने काही सेकंद जर विश्रांती घेतली ना, तर पहिला झटका येऊन जातो. काही सेकंद विश्रांती घेतली तर. आम्ही तासन तास विश्रांती घेतोय, तरी सुद्धा देव आमच्यावर कृपा करतो, हे महत्वाचं आहे. तरी सुद्धा देव आमच्यावर कृपा करतो. आम्ही फक्त त्याचं दास होऊन राहायचंय, आम्ही शिष्य होऊन राहायचंय. त्या देवाला आमची काळजी आहे. सुख देतोय तो, दुःख हरण करतोय. दुःख हरता, सुख करता कोणालाही नाही. ज्या वेळेला चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला मारला गेला, बरं का, आणि मारल्यानंतर मेल्यावरही जयद्रथाने लाथ मारली. आणि हे कळलं कोणाला? अर्जुनाला. ज्या वेळेला अर्जुनाला कळलं ना, त्याच वेळेला अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार. बघा, हा अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार, आणि जर नाही मारलं तर मी स्वतः अग्निप्रवेश करणार, मी स्वतः अग्निप्रवेश करणार. देवास लागे भक्ताची चिंता. बरं का? अर्जुनानं सांगितलं, अर्जुन बोलले त्या ठिकाणी, पण चिंता कोणाला? देवाला चिंता लागली ना. कारण दास आहे तो, भक्त आहे तो. सुख करता आणि दुःख हरता, पण कोणाचं? भक्ताचं. कोणाचं पण नाही. आणि मग काय झालं? सूर्योदयापासून अर्जुन त्या जयद्रथाला शोधायला लागला. पण कौरवांनी जयद्रथाला असं लपवून ठेवलं होतं का अर्जुनाने काही केल्या जयद्रथ भेटणार नाही, अशा प्रकारे लपवलेलं त्याला. बरं का? सकाळ बसून अर्जुन शोधतोय शोधतोय शोधतोय. दुपार झाली. जसा वेळ पुढे पुढे निघून चाललेला आहे ना, तसं तसं त्याच्याही मनामध्ये एक वेगळे विचार येत चाललेले आहेत. बरं का? संध्याकाळ झाली. तरी जयद्रथ काही सापडत नाही. आता देवाला चिंता लागली, काय करावं? देवाने आपलं सुदर्शन सूर्याला आडवं टाकलं आणि सूर्य अस्ताला जातोय असं वातावरण निर्माण केलं. सूर्य अस्ताला जात आहे असं बघितल्याबरोबर अर्जुनाने काष्ट रचना केली आणि एक लाकड रचायला सुरुवात केली त्या ठिकाणी, कारण अग्नी प्रवेश करायचा आहे. आणि ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली.
कौरवांच्या काळापर्यंत गेली. जयद्रथाला माहिती झालं सूर्यास्ताला गेलेला आहे. अर्जुनाने काष्ठरचना केलेली आहे. आता अर्जुन थोड्याच वेळामध्ये अग्निप्रवेश करणार आहे. आणि काय झालं, त्या रचलेल्या काष्ठांना ज्या वेळेला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली ना त्या अर्जुनाने, त्यावेळेला अर्जुन अग्नी प्रवेश करणार हे पाहायला कौरवान सकट जयद्रथ त्या ठिकाणी आलेला. जयद्रथा सकट कौरव सगळे त्या ठिकाणी आलेले. आणि हीच संधी साधली. भगवान श्रीकृष्णांनी आपलं सुदर्शन काढून घेतलं आणि सूर्य समोर दाखवला. अर्जुना तो सूर्य आणि हा जयद्रथ, आता कर काय करायचं ते. जयद्रथाला मारल्यानंतर अर्जुन भगवंताला साष्टांग नमस्कार करतोय. देवा, सहज बोलून गेलो मी, पण आज अवस्था माझी खूप बिकट झाली असती. अरे अशी कशी बिकट झाली असती? आपण त्याचं स्तवन करतानाच म्हणतोय ना, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खऱ्या अर्थानं त्याच देवाला, त्याच श्री गणेशाला भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी अनेक वेळेला या भूतलावर अवतार घ्यावा लागले. जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पारिशी भक्तजना. देवा तू कशासाठी येत असतात? देव भगवंत कशासाठी येत असतो? धर्म रक्षावया अवतार घेसी. आणि जेव्हा देव येतात ना आपल्या पालिसी भक्तजना, ज्या वेळेला हीच ओळख अर्जुनाला द्यायची की नाही, त्यावेळेला भगवान त्या ठिकाणी सांगतायत आपल्याला का आणि कशासाठी यावं लागतंय. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक वेळेला धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय. आता मला सांगा, ज्या वृत्तीचा, ज्या प्रवृत्तीचा, ज्या गुणांचा, ज्या कर्माचा नाश करण्यासाठी देवाला यावं लागतंय, तीच कर्म जर आमच्या घरामध्ये मूर्ती रूपाने विराजमान झालेल्या देवाच्या पुढ्यात जर आम्ही करत असू तर त्या देवाची कृपा आमच्यावर होईल का? होईल का? आज काय काय ऐकायला लागतंय त्या देवाला बर का. माणसाला त्याचा आवाज ऐकला ना त्या डीजेचा, आता मागे बघा बातमी होती, ते जे त्याच्या कानावर आणि हृदयावर जे कंप जे निर्माण झाले ना त्या ठिकाणी, जागीच त्या माणसाचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. आम्ही कुठे चाललेलो आहोत हेच आम्हाला कळत नाही. हिताकडे की अनहिताकडे हेच आम्हाला कळत नाही. आताची गाणी जर आपण बघितली ना तर गाण्याचे बोल महत्वाचे नसतात, म्युझिक महत्वाचे असते. माणूस बोलतोय कशाला? बोलांना की म्युझिकला? बोल काही असू द्यात बरं का, बोल कुठलेही कसेही असू द्यात, म्युझिक चांगले असले की ती आम्ही गणपतीच्या पुढे वाजवतोय, ती आम्ही देवीच्या पुढे वाजवतोय, आम्ही देवाच्या पुढे वाजवतोय ती गाणी. समजतंय ना? ज्या अधर्माचं कार्य थांबवण्यासाठी, ज्या धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी, जी दुष्ट वृत्ती आहे, जी वाईट बुद्धी आहे, जी वाईट कर्म आहे, त्यांचा नाश करण्यासाठी भगवंताला अनेक वेळेला अवतार घ्यावा लागलेला आहे. तो श्री गणेश ते खऱ्या अर्थानं कार्य करण्यासाठी अवतार घेत असतो. त्याच गणपतीच्या, त्याच गणेशाच्या पुढे जर आम्ही तीच कर्म करत असू तर काय काय दृश्य पाहायला मिळतंय. आज काय काय दृश्य पाहायला मिळतंय. बरं, आम्हाला आवडत असले देवाची की डेकोरेशनची? आम्ही चिंचोलीचे गणपती सोडून जर कल्याणला जात असू, मुंबईला जात असू, डेकोरेशन पाहिला का देव पाहिला? देव तर कुठेही गेलो तरी आम्ही तेच आहे, सर्वत्र तो एकच श्री गणेश आहे. माणसाला काय आवडतंय? बरं, त्या डेकोरेशनला किंमत कुठपर्यंत आहे? करू नये का? करावं ना आम्ही. किती छान मस्त अगदी व्यवस्थित वाटते बघा. ते आलं का लक्षात?
गणपती बाप्पा आमच्याकडे 10 दिवसांसाठी आहेत, पण कमीत कमी महिनाभरापासून सुरू असेल देवाची तयारी, आहे की नाही? कमीत कमी महिनाभरापासून केलं पाहिजे ना. ह्या देहामध्ये जो अंतरात्मा आहे, तो अंतरात्मा असताना असेपर्यंत जर ह्या देहाचा आम्ही डेकोरेशन मध्ये जर कमी पडत नाही, पडतो का बरं? पावडर लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही, डोळ्यात काजल भरल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही, ओठांना थोडी तरी लिपस्टिक लावूनच बाहेर पडते ना ताई तू. ज्या देहामध्ये ह्या डेकोरेशन मध्ये भगवंत आहे, त्या देहाचं आम्ही डेकोरेशन केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. मग सांगा ना, ज्या ठिकाणी तो बाप्पा विराजमान होणार आहे तिथे आम्ही काही करू नये का? ते डेकोरेशन केलं पाहिजे ना. पण आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे की गणपतीची स्थापना होण्याच्या आधी इथं कोणीही आलं नाही दर्शन घ्यायला. आलं होतं 4 दिवस आधीच डेकोरेशन तयार होता, पण कोणी नाही आलं. स्थापना झाल्यापासून रांग लागली. बरं, उद्या विसर्जन झाल्यानंतर रस्त्यात माहिती झालं ना ज्या पाहुण्यांना, अरे गणपती बाप्पाचं विसर्जन झालं, तिथूनच मागे फिरतात ते. आता का डेकोरेशन वगैरे जायचंय? आम्ही महत्व कशाला देतोय? डेकोरेशनला. याला किंमत कुठपर्यंत आहे? अंतरात्मा आहे तोपर्यंत. अंतरात्मा निघून गेला, डेकोरेशनला किंमत शून्य. समजतंय ना? जे सत्य वाटतंय ना आम्हाला, ते सत्य कुठपर्यंत आहे? तो सत्य ब्रह्म, ते सत्य तत्व जोपर्यंत त्याच्या बरोबर आहे, सामर्थ्य आहे तोपर्यंत. एकदा ते बाजूला सारलं ना की मग त्याला किंमत शून्य आहे. म्हणून आम्ही काय करायचंय? अखंड त्या देवाचं स्तवन करायचं. देवाला स्तवन खूप आवडत आहे, म्हणून आरतीशिवाय पूजा पूर्ण नाही. पूजा कोणतीही असू द्या, आरतीशिवाय पूर्ण आहे का? आरती झाली म्हणजे पूजा पूर्ण झाली. आरती म्हणजे देवाचं स्तवन आहे. आज परिस्थिती अशी आहे दादा की जे मूर्ती रूपाने गणपतीला घरी आणतात ना, त्यांना आरत्या करायला टाइम नसतो. अहो, आरत्या तर लांबच गेला, शिशू करायला सुद्धा उठत नाहीत काही लोक, एवढे व्यस्त असतात. कारण पत्ती लागली की त्यांना असं वाटतंय उठलो की पत्ती परत फिरणार काय. आणि आमच्या गणपतीच्या आठवणी का असतात हो? या वेळेच्या आठवणी का असतात? वास्तविक अशा आठवणी पाहिजेत की गणपती बाप्पा आमच्या घरात आले आणि आमच्या आरत्या पाठ झाल्या. किती मस्त आठवण आहे ना, आहे की नाही? वर्षभर कुठे आरती बोलायची वेळ आली ना की त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे, हो मला सगळ्या आरत्या पाठ आहेत. कधीपासून? आमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले ना, तिथून माझ्या सगळ्या आरत्या पाठ झाल्या. आमच्या आठवणी काय असतात माहितीये का? मला बोलतो पत्ता खेळता येत नव्हता, मागच्या वर्षीपासून शिकलो. एक पण पानाची ओळख नव्हती मला. मागच्या वर्षी गणपती आले ना, तेव्हापासून मी गणपतींच्या पासून पत्ता खेळायला शिकलो. अरे गणपतींच्या पासून का मित्रांपासून? भाषा बघ आमची कशी आहे. मित्रांनी त्याला जवळ घेतलं, एक एक पत्ता त्याला ओळख दिली. 3 पत्ती कशाला म्हणतात, नाही जोडजुगी कशाला म्हणतात, रमी का काय म्हणतात ते कशाला म्हणतात, नाही का गेम कशाला म्हणतात. आता मित्र कुठपर्यंत शिकवतात त्याला? जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत. एकदा शिकला ना, सुरुवातीला जिंकवतात त्याला. मित्र पण खूप चांगले असतात. सुरुवातीला जिंकवतात. जो सुरुवातीला जिंकला ना 2-4 वेळा, आता जिथून हारतोय तिथून कधी जिंकलाच नाही तो. कारण ते पण सगळे डाव शिकवत नाहीत ना. शिकवणारे सगळे डाव शिकवतात का? सगळं शिकवलं त्यांनी. कुठल्या पत्त्याला कुठला पत्ता लावल्यावर गेम होते ते सगळं शिकवलं, पण पत्ती कशी लावायची तेच त्याला शिकवलं नाही. लई पोटा येत असतात हो काही, नाही डोळा चुकून कशी पत्ती लावतात. ते कधीच हारत नाहीत, ते कधीच हारत नाहीत वरून, पण आतून सगळे हारलेले असतात ते, बरं का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या आठवणी अशा पाहिजेत, देवघरात आल्याच्या परमार्थिक आठवणी पाहिजेत, नाही का. आमच्या आरत्या पाठ झाल्या, गणेश स्तवन पाठ झालं, गणपतीची स्तुती जी आहे, जे स्तवन आहे, गणपती स्तोत्र जो आहे ते पाठ झालं. ते कधी होईल बरं? आम्ही बोललो तर ना, बोललो तर ना. आता तुम्ही विचार करा, 10 दिवस या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान आहेत, आहे की नाही? 10 दिवस विराजमान आहेत. आता ज्या ठिकाणी प्रवचन आयोजित केलंय ते घरच आध्यात्मिक क्षेत्राचं आहे, बरं का माऊली. मी काय तोंडावर स्तुती करतोय असं काही नाहीये, पण जे खरं आहे ते खरं सांगितलं पाहिजे, सत्याला सत्य सांगितलं पाहिजे, चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे ना, बरं का. ही मुलं परमार्थिक आहेत. संजय असेल, बाळा असेल, प्रीतम असेल, त्यांचे आई बाबा असतील, त्यांच्या ह्या मुलांच्या मिसेस असतील, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतायत, आध्यात्मिक अगदी देवाचं नामचिंतन करतायत, स्तवन करतायत.
या 10 दिवसामध्ये आरती करण्यासाठी कोणाची वाट पाहायची गरज लागली नसेल, हे 100% सांगतो मी. खरं आहे की खोटं आहे? महिला असतील ना, महिला तर महिला त्यांनी आरती केली असेल, तर खरं आहे की खोटं आहे? कोणाची वाट पाहायची गरज लागली नसेल. अरे दुर्दैव आहे आपलं, आज कित्येक ठिकाणी आरत्या करण्यासाठी काहींची वाट पाहावी लागते. ते स्थापनाचं लांबच गेलं, स्थापना करायचं लांबच गेलं, आरती करण्यासाठी काहीची वाट पाहावी लागते. कारण आरत्याच पाठ नाही, आमचं काय होतंय, कुठे कुठलं कडवा कुठे जातो पत्ता लागत नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही एक निरीक्षण केलंय का हो, आरती बोलणाऱ्याला थुका गिलायचा तेव्हाच येतो जेव्हा कडवा बदलाचा असतो तेव्हा. कोणीतरी कडवा एकदा चालू केला ना, बरोबर आहे की ना, की मग याचा थुका गिळून होतो. पुढचा कडवाच माहित नाही, तो कधीतरी गणपतीच्या आरतीमध्ये महादेवाच्या आरतीतला कडवा घुसवतो, कधीतरी महादेवाच्या आरतीमध्ये तिकडे पांडुरंग परमात्म्याच्या आरतीतला कडवा घुसवतो. पण ऐका, जर आपल्या पाठ नसतील ना आरत्या, मी मध्ये बघा एक स्टेटसला व्हिडिओ टाकली होती नाही का, नसतील ना पुस्तक ठेवा ना, पुढे वाचून बोला तुम्ही बिनधास्त. गणपतीचं स्तवन असं वेडं वाकडं करण्यापेक्षा व्यवस्थित स्तवन करा ना, योग्य असेल ते स्तवन करा ना. आणि तुम्हाला किती दिवस, 2 दिवस 4 दिवस 5 दिवस पुस्तकं घ्यावे लागणार, त्याच्यानंतर पुस्तक घ्यायची गरज लागणार नाही. घ्यावी लागेल का? नाही लागणार. मग चुकीचं बोलण्यापेक्षा सरळ आणि व्यवस्थित बोलणं. आज कित्येक वर्ष काहींच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतात, सांगतात सुद्धा 25 वर्ष झाली आमच्या घरी बाप्पा असतात, आरत्या पाठ नाही, हे दुर्दैव आहे. आरत्या पाठ नाही, कमीत कमी गणपती बाप्पाची आरती तरी किती काय करून टाकतो ते आमचं आम्हालाच माहिती नाही. किती छान स्तवन आहे बघा ना. फक्त आरती बोलताना आहे ना, आरती करताना आहे ना, तुमचं मन त्या गणपती बाप्पाच्या चरणाशी असू द्या. जसं आपण बोलतोय ना तसं एक 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 त्याचं ते अवयव आणि ते निरीक्षण करा. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची आपली आहे बरं का त्याच्याकडे. मग तो काय करतोय, न उर्वी वार्ता विघ्नाची न उर्वी. मग काय करतोय, पूर्वी प्रेम कृपा जयाची. तो पुरवतोय आम्हाला प्रेम माया दया कृपा जयाची. ज्याची कृपा झाली ना तिथे प्रेमाचा दुष्काळ नसतो दादा, बरं का, तिथे प्रेमाचा दुष्काळ नसतो. सर्वांगी सिंदूर, सर्वांगी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची लुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आणि सर्वांगी ज्याचे सिंदूर आहे, उटी सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. कंठी झळके माळ किंवा कंठी शोभे माळ मुक्ता फळांची. ज्याचं आम्ही स्तवन करतोय ना त्या ठिकाणी आम्ही निरीक्षण केलं पाहिजे. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. हे स्तवन केलं पाहिजे. लंबोदर पीतांबर, कमरेला पीतांबर आहे ना त्याच्यावर काय आहे, फणीवर बंधना. फणीवर वंदना नाही, फणीवर बंधना. फणीवराचं बंधन आहे, त्याच्यावर नाग आहे ना, साप आहे ना, फणीवर बंधना. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना, सजना नाही, सदना म्हणजे घरी, सदन. संकष्टी नाही, संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. ज्याला सुरवर सुद्धा वंदन करतात असा श्री गणेश आमच्या घरामध्ये विराजमान झालेला आहे. तो बाप्पा आमच्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत. आणि म्हणून मग आम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, त्या बाप्पाचं स्तवन अखंड आम्ही केलं पाहिजे, त्या देवाचं स्तवन केलं पाहिजे, बरं का. एक एक गोष्टीचं निरीक्षण करा, त्या देवाचं एक एक गोष्टीचं निरीक्षण करा, बरं का. आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना अनेक गोष्टी आमच्याकडून घडत असतात, अनेक प्रकारची कर्म आमच्याकडून घडत असतात, अनेक प्रकारचे विचार आम्हाला स्पर्श करत असतात, बरं का. आज जर पाहायला गेलं तर सूक्ष्म सूक्ष्म विचार सुद्धा माणसाला त्रासदायक ठरतात. सूक्ष्म विचार आलं का लक्षात. एक नुसता संशय जरी माणसाच्या पिंडामध्ये आला ना तरी सुद्धा त्याचा संसार बर्बाद करून जातो, त्याला उद्ध्वस्त करून जातो. एक संशय,
बरं का. हत्तीकडे बळ आहे, हत्तीकडे सामर्थ्य आहे. असं म्हणतात समोरून जर एखादा हिंस्र प्राणी आला ना तरी सुद्धा त्याला उचलून आपडण्याचं सामर्थ्य हत्तीमध्ये आहे, फक्त तो समोरून आला पाहिजे. समजतंय ना. पण त्या हत्तीच्या कानामध्ये एखादी जर मुंगी गेली ना तर मरणदायी यातना होतात, त्याला मरणदायी यातना होतात. आज आम्हाला सुद्धा मार्केटमध्ये बाजारामध्ये निरीक्षण करत असताना असे कितीतरी संसार पाहायला मिळतात, एका संशयाने उद्ध्वस्त झालेले, बर्बाद झालेले, संशयाने. बरं का. दोन बैल होते ना दादा, पक्की जीवाची एकमेकाची. काही नावं द्यायची तर तुमची तुम्ही द्या. बरं का. त्या बैलांना आता पूर्वीचे नावं राहिल्यात का बाबा? पूर्वी नावं म्हणजे थोडीशी जर शिंगा अशी या असतील तर त्याला मोंडा, नाही का, बांडा, काल्या, खैरा. आताची नावं म्हणजे खतरनाक, लहान पोरांना पण माहिती. नुसता फोटो बघितला तरी बोलतो अरे नखरे आहे, काय असेल ते आपलं, नाही का, काय असेल ते, नाही का. बरं. तर दोन बैल ते आणि एकमेकावर खूप जीव त्यांचा एकमेकाशिवाय राहत नव्हते. कधी जर माळरानावर चरत असले ना तर एक पूर्वेकडे तोंड करून चरणार आणि एक पश्चिमेकडे तोंड करून चरणार. काय हिंमत आहे वाघाची आणि हिंस्र प्राण्याची त्यांच्या जवळ यायची. कधीतरी पश्चिमेकडून येताना दिसला ना की तो पूर्वेकडे जो असायचा ना, पश्चिमेकडे जसं तोंड असायचं, तो लगेच पूर्वेकडच्या तोंड असायचं, त्याला सांगायचं इकडून येतोय बरं का. दोघांनी तयारीत राहायचं. आणि कधीतरी पूर्वेकडून येताना दिसला ना हिंस्र प्राणी की तो लगेच पूर्वेकडे तोंड असायचा ना, तो पश्चिमेकडच्याला सांगायचा दादा इकडनं येतोय बरं का, आपण तयारीत राहायचं. हिंमत नव्हती हिंस्र प्राण्याची. पण काय झालं माहितीये का, एकदा वाघाने आपल्याला त्याचं काम साध्य करण्यासाठी कोल्ह्याला जवळ केलं. तसे कोल्हे लवकर जवळ जात नाहीत, पण आशा दाखवली की लगेच जातात. काहीतरी आशा अपेक्षा दाखवली ना की लगेच जातात. मग ते बोलत नाही, ते पाहत नाही की हा हिंस्र प्राणी आहे किंवा काही, असं काही नाही. बरं का. कोल्ह्याला बोलवलं आणि सांगितलं तुझ्या केसाला पण मी धक्का लावणार नाही, उलट तुला प्रोटेक्शन देतो, सर तुला संरक्षण देतो मी. फक्त माझं एक काम करायचं, त्या दोन बैलांपैकी ते चरत असताना एका बैलाच्या कानाजवळ जायचं, दुसऱ्या बैलाकडे पाहायचं आणि फक्त तोंड हलवायचं, काहीतरी बोलतोय असं काही बोलायचं नाही. संपलं ना विषय. आम्ही कुठेतरी कार्यक्रमात आहोत, 500 माणसं आहेत, पण कोणतरी आमच्याकडेच बघून जर बाता सांगत असेल तर आम्हाला काय वाटतंय बरं. कुठेतरी प्रवासात आहोत आम्ही आणि प्रवासात असताना कोणतरी आमच्याकडेच पाहून दुसऱ्याशी बोलतंय आणि हातवारे करताना आमच्याकडे करते, काय वाटेल आम्हाला. तसं त्या कोल्ह्याने, त्या सिंहाने सांगितल्याप्रमाणे, त्या वाघाने सांगितल्याप्रमाणे तो कोल्हा गेला, त्या एका बैलाच्या कानाजवळ गेला, दुसऱ्या बैलाकडे बघितलं आणि असा फक्त तोंड हलवलं. 2 मिनिटं काही बोलला वगैरे नाही आणि निघून गेला. तो दुसरा बैल त्या बैलाला विचारतोय काय बोलला सांग ना. अरे म्हणे काही बोललाच नाही. अरे माझ्याकडे पाहून तो तुला काहीतरी सांगत होता. म्हणे नाही रे दादा, आला तो काय त्यालाच माहिती काय केलं त्याने, काहीच बोलला नाही. नाही म्हणे काहीतरी बोलला. काय पेरलं तिथे, काय पेरलं, संशय पेरला मनामध्ये. त्याच्या मनामध्ये संशय पेरल्याबरोबर त्यांची ताटातूट झाली. पुढे ऐका, सिंहाने अर्थात त्या हिंस्र प्राण्याने, त्या वाघाने वाघाचं काम केलं. दोन्ही बैलांना प्राणाला मुकावं लागलं एका संशयामुळे. म्हणून त्या गणपतीचे कान मोठे आहेत. काय म्हटलेलं आहे, फडतकारे कर्ण थापा. फडतकारे म्हणजे ते मोठे कान आहेत ना, असे तो गणपती बाप्पा सतत असे हलवत असतो बरं का, सतत हलवत असतो. शूर्पकर्ण म्हटलेलं आहे त्याला, सुपासारखे कान. सुपाचं काम काय असतंय, सारते घ्यावे, असारते जाणवणं त्या गावे. चांगलं आपल्याकडे घ्यायचंय, वाईट पुढे पुढे ढकलायचंय, वाईट पुढे पुढे ढकलायचं आहे. समजतंय ना. आम्हाला बाकीच्या गोष्टीतलं बरोबर कळतंय. तांदूळ निवडताना आपण काय बाजूला करतोय बरं, खडेच बाजूला करतोय ना. कोणी अशी एखादी आहे का वेडी महिला, कोणी बाई
किती खडे ठेवते आणि तांदूळच बाजूला करते? आहे कोणी अशी? जिला आपण वेडी म्हणतोय तीही तसं करत नाही. काय जिला आपण वेडी समजतोय ना तीही तसं करत नाही. मला सांगा, आपण शेतामध्ये बेंडणीला गेलो असेल की नाही? बेंडण्या झाल्या असतील ना. आता काय बेंडलं बरं आपण? जे आम्ही लावलंय ते तसंच ठेवलं, त्याच्या व्यतिरिक्त जे नको ते निघालं ते बेंडून टाकलं, ते बाजूला काढलं. काय बाजूला करायचं ना ते आम्हाला बाजारातलं बरोबर कळतंय, आमच्या शेतातलं बरोबर कळतंय. तसं मनातलं कळलं पाहिजे आम्ही काय बाजूला केलं पाहिजे. तसं अंतःकरणातलं आम्हाला कळलं पाहिजे आम्ही काय बाजूला केलं पाहिजे. आणि ते कळावं म्हणून गणपतीचे कान मोठे आहेत. शूर्पकर्ण बर का, चांगलं घेताळलं पाहिजे, वाईट ऐकून बाजूला सारायचं. आणि हे ज्याला कळलं ना त्याचा संसार यशस्वी झाला, त्याचा प्रपंच यशस्वी झाला. एवढंच नाही, त्याचं जीवन यशस्वी झालं, त्याचं आयुष्य यशस्वी झालं. बरं का. आता मला सांगा, ज्या वेळेला घरामध्ये एखाद्या ठिकाणी आपल्याकडून सुई हरवली, सुई माहिती आहे ना बेटा तुला? सुई ती शिवण्यासाठी आपण घेतो ती, नाही का? माहिती आहे ना? ती सुई जर हरवली तर तिला शोधायला काय आपण मोठे डोळे करतो का? मोठे डोळे करतो? जेवढी सूक्ष्म वस्तू असेल ना तेवढे डोळे आम्हाला सूक्ष्म करावे लागतात, तेवढे लहान करावे लागतात. लहान वस्तू शोधायला आम्ही लहान डोळे करून शोधत असतो, मोठे डोळे करून नाही शोधता येणार. तसं गजानन म्हटलेलं आहे, त्याला तोंड हत्तीसारखं आहे पण डोळे बघा कसे आहेत, सूक्ष्म आहेत ना. सूक्ष्म विचार सुद्धा त्याच्या नजरेतून जात नाही. खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा सूक्ष्मचा विचार केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार केला पाहिजे. हा बोध आम्हाला त्या श्री गणेशाकडून घेता आला पाहिजे. कधीतरी एखादा मुलगा पका खोडसर असला ना की मग शेवटी ती आई बोलते, आता बस झाला, तुझे अपराध माझ्या पोटात मावत नाही. ती आई बोलते ना, बस झाला आता, तुझे अपराध माझ्या पोटात मावत नाही. आता मला सांगा, अख्ख्या जगाचे अपराध जो पोटात घालतो तो लंबोदर आहे ना, त्याचं पोट मोठं आहे ना. कशासाठी? अनंत माझे अपराध पोटी, नानी मनी घालुनी सर्व पोटी. जोपर्यंत ते आम्ही गणेशाच्या चरणाशी येत नाहीत ना तोपर्यंत केलेले अपराध तो गणपती बाप्पा सगळे पोटात घालून येतोय आणि आम्हाला स्वीकारतोय. हे आमचं मदभाग्य आहे. समजतंय ना? आतापर्यंत केलेले अपराध सगळे देव पोटात घालून घेतोय आणि आम्हाला स्वीकारतोय. हे आमचं मदभाग्य आहे. पण आम्ही स्वीकारल्यानंतर काय केलं पाहिजे? स्वीकारल्यानंतरही, देवाच्या चरणी आल्यानंतरही जर आम्ही अपराधच करत असू तर मग शेवटी आई ज्या पद्धतीने बोलते की नाही, आता बस झालं, आता तुझे अपराध माझ्या पोटात बसत नाही. तो गणपती बाप्पा इथेच बोलतो, दादा नेणी बेतून झालं ते ठीक आहे ना, पण आता तुला जाणीव दिली ना, आता तुला काय कसं करायचं, कसं वागायचं, कसं जगायचं हे तुला सांगितलंय ना, पण त्या पद्धतीने जगता वागता आलं पाहिजे ना. आमचं जगणं वागणं म्हणजेच त्या देवाचं भजन आहे. बरं का? डोळ्यातून देवाला बघितलं पाहिजे, कानातून देवाचं ऐकलं पाहिजे, तोंडातून देवाचं स्तवन केलं पाहिजे. हे देवाचं भजन आहे, हे देवाचं पूजन आहे. आयुष्य ही रत्नपेटी माझी, भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पण या लुटी आनंदाची करावी. आम्हाला ती 5 फळं वाहता वाहता पंच ज्ञानेंद्रिय तिथे वाहता आली पाहिजे. शब्द स्पर्श रूप रसगंध विषय पंचक तिथे वाहता आलं पाहिजे. ज्ञानेंद्रिय वाहता आली पाहिजेत, कान नाक त्वचा डोळा आणि जीभ. प्रत्येक तत्व आम्हाला त्या देवाच्या ठिकाणी, त्या देवाच्या चरणी वाहता आलं पाहिजे. मनहा मोगरा अर्पणी ईश्वरा पुनरपी संसार. तो फूल अर्पण करता करता आपण म्हणतो ना, ऋतू कालोद्भव पुष्पम समर्पयामी. गणपतीला वाहताना म्हणतोय अरक्त पुष्पम समर्पयामी. गणपतीला तांबडं फुल आवडतंय, लाल फुल आवडतंय गणपतीला हे, बरं का. आणि मोदक आवडतोय उकडीचा, तळलेला नाही. गणपतीला मोदक कुठला आवडतोय? उकडीचा. आणि बनवताना पण कसा पाहिजे माहितीये का? वरचं पापत्र आवरण जे असते ना पिठाचं ते एकदम पातळ पाहिजे आणि आतमध्ये पुराण भरगच्च भरलेला पाहिजे. असे मोदक देवाला आवडतात.
काहींचे मोदकच असे असतात ना दादा, अर्धा खाल्ला तरी पुराण लागत नाही, अर्धा खाल्ला तरी पुराण लागत नाही. मग ते विचारतात टाकलंय ना नक्की? मग ते ऐकणारे बोलतात खा तर खरं, कुठेतरी लागेल ना तुला, शेवटी तरी लागेल. आम्हाला त्या मोदकांविषयी नाही बोलायचं, आम्हाला हे मोदकांविषयी बोलायचंय. हा आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस उकडलेला मोदक आहे दादा. कसा पाहिजे? वरचं जे आवरण आहे ना ते पातळ पाहिजे. माया लोक बोलली तरी चालतील, तुमची माया पातळ झाली दादा, त्यासाठीच तर आत्ताच आहे आमचा. बोलली तरी चालतील ना, तुमची माया पातळ झाली. बाबा खरं की खोट आहे? माया पातळच पाहिजे ना, का जाड पाहिजे? जाड माया शेवटी कामा येते. जाड माया शेवटी गुंतवून ठेवते, म्हणून माया पातळ पाहिजे. आणि आतलं जे पुराण आहे ना, चांगल्या विचारांचं, चांगल्या कर्माचं, चांगल्या गुणांचं जे पुराण आहे ते भरगच्च भरलेलं पाहिजे. असं भरगच्च भरलेलं पाहिजे. हे तेच काम चालू आहे.